भाई जय भीम. गोखले सर, गुड मॉर्निंग. हा तुम्हालाच म्हणलं ना. या ना या. ओ अमितजी. हा बॉस. चेअर घ्या. या चहा घेऊया. चहा चालतो ना. हो, विदाउट शुगर. वाटलं. बसा ना बसा. तुमचं ना सगळं आळणीच असतंय. ए चहा सांग विदाउट शुगर. काय मग रोज फिरायला टेकडीवर? हो हो, सकाळीच. आपण निवांत झोपतो त्या टायमाला. नाही पण तुम्हाला गरज आहे ऑइलिंगची. जुनं इंजिन आहे. हो बरोबर आहे. पण एकदम फिट दिसता त्यामुळे. हां हा. हो ना. हां हो. शिवाय टेकडीवर रोज जाता, टेकड्या पण वाचतात की नाही? हो, टेकड्या टेकड्या आपण वाचवायला पाहिजे. टेकड्या वाचल्या नाही तर झोपड्या कुठे बांधणार? ऍडजस्ट करत करत राहायचं. ऍडजस्टमेंट आयला भाऊ सेना मनसेची युती झाली का काय? काल मॅडमने इंजिन ट्यूनअप केलं ना. आता घर घर बंद. अनुराधा. अनु. ए अनुराधा. अरे कुठे गेली ही? अनु. ए अनु. देयर यू आर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय? ओम नमः शिवाय. 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 हे काय? शिवाई पुन्हा म्हणावं लागणार. अहो भरलत का बिल? तुला काय वाटलं मला अल्झायमर झालं? अरे बिल तर भरलंच. शिवाय आज एक बिल फाडून पण आलो. म्हणजे त्या गौतम पगारेला असा सुतासारखा सरळ केला. सुतासारखा. गोखले आज ना तुम्ही ते 8 पॅक का 6 पॅक काय म्हणतात तसे दिसायला लागलाय. हो ना. हो. अरे तू बघायला पाहिजे होतस. एकदम गरीब गाय झाला होता. हो. काय हिंदीत काय म्हणतात त्याला? भिगी बिल्ली. एक्झॅक्टली. शेवटी माझ्या डोळ्यातली आग दिसलीच त्याला. ओ अण्णावरून एकदम ओ गोखले साहेब. ते विनम्रतेनं. हा कमाल आहे हो. खरंच कमाल आहे. हो ना. अरे मला बघताच त्याचा तो झाला शेपूट. शेपूट घातलेला कुत्रा. आणि तो पण जर्मन शेपर्ड नाही, पॉमेरेनियन. काय? पॉमेरेनियन. अच्छा अच्छा. हा अहो हे एक मिनिट. गौतम. हा सर. अरे काय चाललंय हे? ए भाऊ आवाज कमी कर ना. सॉरी हा सर. ऐकलंस? हो हो. केवढं हे परिवर्तन. मग कितवे गांधी म्हणायचं तुम्हाला. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हो ना. हो, हो. मग असं लांबूनच. आता कोणाचा फोन आहे? हॅलो. आई. रोणू. अरे किती बरं वाटलं. का ग? बरं वाटणारच. तू अशी आई अशी हाक मारतो. एक खरं सांगू का, तू असा एवढा मोठा वगैरे झाला असशील हे खरंच वाटत नाही. असं आमचं रांगणारं पिल्लू डोळ्यासमोर येतं. हळद टाकून दूध घेतोस ना रोणू? आई मी टेलिफोन कार्ड वरून बोलतोय. बॅलन्स संपतोय सेकंदाने. ए मला असं सेकंदानं बोलता येत नाही. तू नवीन कार्ड घेतल्यावर फोन करतोस का? त्याची गरज नाहीये आई. मी दिवाळीला घरी येतोय. काय? अरे असं काय तू ऐन वेळेला सांगतोयस तू असं? 37 सेकंड आई. फारच धावपळ होणार आहे. हे बघ तुला फराळाचं काय 36 सेकंड. हे असं काय करतो हा मुलगा? कोणाचा फोन आहे? रोहन दिवाळीला घरी येणार म्हणतोय. काय म्हणतेस काय? हो त्याच्याशी बोला. 30 सेकंद उरलीत बहुतेक. ओ हॅलो हॅलो. अरे काय म्हणतोस? कधी खरंच येतोयस? येस डॅड. मंडे रात्री 1 ची फ्लाईट आहे. अरे वा. मग आम्ही येतो ना एअरपोर्टला तुला घ्यायला. आम्ही नाही, फक्त तुम्ही या. म्हणजे काय? म्हणजे आईला आणू नका, तुम्ही एकटेच या. काय झालंय? आय विल टेल यू व्हेन आय कम. अरे मला समजावशील पण हिला काय समजवणार? डॅड देयर इज नो टाइम इन माय कार्ड इज रनिंग आउट. हॅलो हॅलो. बघ संपलं कार्ड. काय हो कधी येतोय? परवा सोमवारी. सोमवारी? हो. अहो असं काय करता? काय या मुलाचं प्रत्येक वेळेला लहानपणापासून सगळं असं घोड्यावर बसून. काय झालं हो? टेन्शन वाढलं. का? तुला एअरपोर्टला येता येणार नाही असं मी कसं सांगू तिला? आल्या. चला जगातल्या कामगारांनो पोहे खायला एक व्हा. या. वहिनी हा माणूस कधी सुधारणार आहे? काय झालं हो? तुम्हाला घेऊन एअरपोर्टवर चाललाय एवढ्या रात्री? ह्यांनी न्यायचा काय प्रश्न आहे? मी चालली आहे. आमचा मुलगा येतोय थोरात. रोहन येतोय. मग जायलाच पाहिजे. मग
पण वहिनी हल्ली युरोपच्या फ्लाईट्स खूप लेट होतात. विजी 1.5 वर्ष थांबलोय आम्ही. अजून थोडा वेळ. नालायक हं? कस्टम वाले तुम्हाला सांगतो अजिबात लवकर सोडत नाहीत माहितीये काय. हा मग उदाहरण सांगतो. आमच्या शेजारची बाई एअरपोर्टला गेली होती मुलाला आणायला. वाट बघून बघून बेशुद्ध पडली. आई ग बिचारी. हा? पण ती गेली ना एवढ्या उत्साहाने, ते महत्वाचं. अनु आता सगळेजण सांगतायत तर राहू दे ना तू. मी घेऊन येतो त्याला. हा. काहीतरी आणते चहा कॉफी. अनु. दे ग जरा. अगं ऐक ना. आले थांबा. कोक्या चिवट असतात बायका चिवट. अनुराधा चल लवकर आटप. फ्लाईटची वेळ झाली आहे. बायका आणि तयारी हा एक वेगळाच विषय आहे. अनु आटप अग. अनु काय मधली काही वर्ष एकदम गायब झाली असं वाटलं. खूप छान दिसतेस तू. आपण ना रोहनच्या लग्नात तुम्हाला नवीन सूट शिवूया. हा थोडासा टाईट झालाय ना. रोहनच्या मुंजीतला आहे. बरा दिसत नाहीये का मी. नाही असू दे. छानच दिसतोय. मी आपलं असंच म्हंटल. चला निघूया. हा चल. चव बघूयात का एकदा. शी काय हा चावटपणा. चावटपणा. एरवी काही बनवलंस की लगेच चव घ्या म्हणतेस. आज चावटपणा. काय म्हणताय. अगं बेसनाचा लाडू कसा झालाय एवढंच पाहायचं होतं. बेसनाचा लाडू. म्हणजे लाडू बनवलेच नाहीस तू. नाही का. वा. अगं रोहन त्या दिवशी फोनवर म्हणाला नाही का आल्या आल्या त्याला लाडू हवेत एक म्हणून. मिनिट. आपल्यात लाडवांबद्दल काहीही बोलणं झालेलं नाहीये. अगं असं काय करतेस तू. मी तुला बेसन आणून नाही का दिलं. अहो पण लाडवाशिवाय सुद्धा बेसनाचं पीठ लागतं घरात. अगं बाई आता काय करायचं. ठीक आहे नाही बनवलेस ना उद्या बनव. चल. नाही असं कसं. तो एवढा आग्रहाने म्हणाला होता तर मग करते ना मी लाडू. तुम्ही जा एअरपोर्टवर. तुम्ही परत येईपर्यंत होतील सुद्धा लाडू. निघा आता. हे हँडसम. हाय डॅड. यू आर लुकिंग यंग अँड हँडसम. हो आपण बाप बेटे नाही भाऊ भाऊ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. कम लेट्स गो होम. लेट्स गो. प्रिन्सिपल काय म्हणतायत. त्या काही म्हणत नाहीत त्या सांगतात आणि तुझी उत्सुकतेनं वाट बघतायत. ए बाय द वे या? तू आईला घेऊन येऊ नकोस असं का म्हणालास. कारणच तसं आहे की मी स्वित्झर्लंडमध्ये. तू ड्रग्ज घेतोस. नाही नॉट ड्रग्स डॅड. ओ गॉड मला वाटलं. मग मी स्वित्झर्लंडमध्ये. एक मिनिट. ती मुलगी आपलं बोलणं ऐकते. पुढे बोल. हो ती जरा नर्वस आहे. तू तिला ओळखतोस. हो. ती तू लग्न केलंस. ॲक्च्युली हो. रोहन तू मला लटकावलास. बट डॅड. अच्छा म्हणून तू म्हणालास की आईला घेऊन येऊ नकोस. डॅड ओनली यू कॅन स्पीक टू हर. प्लीज डू समथिंग. पुत्र सांगती चरित पित्याचे. आता मला भरीस पाडलाच आहेस तो ओळख करून दे. या डॅड. विद्या दिस इज डॅड. हाय. अँड माय बेस्ट फ्रेंड. डॅड दिस इज विद्या. या अर्धांगिनी. बाबा नमस्कार करते. अरे वा. ओरिएंटेशन करूनच आणलेस. कम. चॉईस चांगला आहे गोखले.